साधू संत त्या ठिकाणी समाजाचं वाईट पाहू शकत नाही. समाजानं झिडकारलं असेल पण समाजाच्या उद्धाराची जबाबदारी घेतात ते संत आहेत. समाजाला त्यांची मधुकरी त्या ठिकाणी पायदळी तुळवली असेल पण त्यांना कधी शाप त्याने दिला नाही. या समाजाचं वाईट व्हावं असा विचार त्यांनी कधी केला नाही. या समाजानं मारलं असेल श्रोते हो, पण या समाजाच्या उद्धाराची जबाबदारी ज्ञानोबा आदी करून या संतांनी घेतली आहे. या संतांच्या शिवाय आपलं कोण आहे समाजामध्ये? ज्याप्रमाणे आई आपली काळजी करते, आपलं हित पाहते, त्याप्रमाणे संत समाजाचं हित. हित वाहे माऊलीचे चित्र. त्या ठिकाणी संत आपला आईप्रमाणे विचार करतात, आपला सांभाळ करतात. संत त्या ठिकाणी उपदेश करताय आणि संतांची उपदेश करण्याची पद्धती आहे. तुकाराम महाराज लोकांच्याकडे गेले आणि सांगितलं, बाबा हो, देव आपलासा करून घ्या. समाज ऐकत नाहीये म्हणून सांगण्याची पद्धती आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी प्रेमानं सांगताय, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. महाराजांनी सांगितलं, मी तुकाराम महाराज तुमच्या पाया पडतो. तुम्ही त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं भजन करा, नाम साधना करा, माळकरी व्हा, पण समाज ऐकायला तयार नाही. समाज त्यांना त्या ठिकाणी झिडकारतोय. त्यांनी सांगितलं, बाबा हो, माळकरी व्हा. या समाजाने सांगितलं, महाराज आम्ही माळकरी झालो तर या बोकडांचं काय? महाराजांनी त्या ठिकाणी समाजाला उपदेश केला, बाबा हो, देव आपला असा करून घ्या, देव आपला असा करून घ्या. लोक ऐकायला तयार नाही आहे. पण श्रोते हो, प्रत्येकाची सांगून सांगण्याची पद्धती असते. प्रेमानं सांगितलं, समाजानं ऐकलं नाही. आता तुकाराम महाराजांनी थोडी वेगळी पद्धत त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळी, ज्या वेळेला समाज ऐकत नव्हता, तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. देऊ का मी एक दोन? नाही म्हणता. किती सांगू तरी नाही कते बटबटचे, सांगू तरी नाही कते बटबटचे, सांगू तरी नाही कते बटबटचे, सांगू तरी नाही कते बटबटचे. बटकी त्यांच्या सांगण्याच्या पद्धती आहेत. काय बटबट करायला, म्हणजे ज्या वेळेला एखादा बोलत असेल, एखादी बाई जास्त बोलत असेल, त्याला ते बटकी म्हणतात. आणि अजून तुम्हाला समज नसेल तर महाराज म्हणतात शितळीची. शिंदळ कळते आपल्याला? बोला ना. शितळी पिकत नाही का आपल्याकडे? पिकते ना? आपल्याला गंमत वाटेल. आपल्याला लागूनच नंदुरबार जिल्हा आहे. आपण रविदास महाराज वरसाडेकर हे नाव आपण ऐकलं असेल. या गावात कदाचित त्यांचं कीर्तनही झालं असेल. नंदुरबारला त्यांचं कीर्तन होतं, रजाळे नावाचं गाव. आणि कीर्तन करण्याच्या त्यांच्या पद्धती आहेत, आपण बुवा लोकांना माहिती आहे. आणि त्यांना नेहमीप्रमाणे अडचण आली पत्रिकेची. सांगितलं, मला कीर्तनाला तिथे घेऊन गेले. कीर्तन झालं. कीर्तनाच्या नंतर माझं चांगलं कौतुकही महाराजांनी केलं. पण बोलता बोलता अभंगामध्ये हे शिंदळीचं आलंच. आणि शिंदळीचा अर्थ मी समाजाला सांगितला की शिंदळ म्हणजे काय असते. आपल्या रानावनामध्ये जंगलामध्ये जी शिंदळ येते ती शिंदळ त्या ठिकाणी मी सांगितली. ज्या वेळेला कीर्तन झालं, गाडीमध्ये बसलो, महाराजांनी मला विचारलं, महाराज खूप सुंदर कीर्तन केलं. म्हटलं, बाबा धन्यवाद. म्हणे, मग तुम्ही बोलता बोलता बोललात की किती सांगू तरी नाही कती बटकीचे.
पुढे शिंदळीचे रडतील. भटकीत मला समजलं, शिंदळीचा अर्थ मला तुमच्याकडून ऐकायचा आहे. म्हटलं बाबा, शिंदळची असते ना आपल्या शेतामध्ये येते म्हटलं कळू. त्यांनी हे ऐकल्याच्या नंतर त्यांच्या तोंडात जशा शिव्या आल्या तशा शिव्या मला देऊ केल्या आणि सांगितलं, पाहोन या ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून या युट्यूब करू नये कीर्तन. याची शिदोरी त्याची शिदोरी गोळा करण्यापेक्षा अभ्यास करावा, साधू संतांची वचन ऐकावीत, त्याप्रमाणे कीर्तन करावं. म्हटलं बाबा, आता माझी चूक झाली, आपण मला हे एक्सप्लेन करावं. बाबांनी मला सांगितलं, शिंदळीचा अर्थ आपल्या गावात नसेल कदाचित, पण शिंदळीचा ऐकायचं आहे का महिला मंडळ? शिंदळ ऐकायची का आपल्याला कामात येईल? महाराजांनी सांगितला, शिंदळचा अर्थ सकाळी एखादी बाई उठते आणि उठल्या उठल्या 7 वाजेपर्यंत किमान 2 घरातला चहा पिते. गावात एखादी बातमी लीक करू नये अशी गावातल्या लोकांची भावना असेल. आपण सभ्य लोक आहात. आपल्या गावात कदाचित खरोखर शिंदळ नाहीये, मला आपला अभिमान आहे. खरोखर आपणच टाळ्या वाजून आपलं अभिनंदन करावं. एखादी बाई असते महिला मंडळ, सकाळी सकाळी तिच्या घरी इतकी लवकर आवरते सगळं, पण किमान 10 वाजेपर्यंत 4 घरातला चहा पिते, तिथल्या पोरांना त्या ठिकाणी सावरते, पण त्या प्रत्येक घरातली गोष्ट लीक करते. जी गाव भटकी असते ना, गाव भटकी, समजली का तुम्हाला? आता समज, जी गाव भटकी, गाव भटकणारी असते, तिला महाराजांनी शिंदळ म्हटलंय. आता आपणच आपलं ठरवायचं आहे, आपल्याला भटकीचं व्हायचंय का शिंदळीचं व्हायचंय? विठाला सभ्य जीवन जगणाऱ्याच्या साठी नाहीये, भगवान नाम आपलं करणाऱ्यासाठी महाराज त्या ठिकाणी बोलताय. महाराजांचा हा उपदेश आहे की बाबा हो, देव आपलासा करून घ्या, पण लोक त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं? समाजाला उपदेश केला आणि कठोर त्या ठिकाणी प्रहार त्या ठिकाणी केलाय. आपण एकनाथ महाराजांची भाषा त्या ठिकाणी पहा. काय माया गेली होती गुलाबाची, एकनाथ महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण येत नाही तो भूताचा सुपुत्र. नामाविण मुख सर्पाचे ते वेळ जीवान वे काळ सर्प आहे. तुकाराम महाराज समाजाला उपदेश करता. श्रोते हो, बाबा हो, देव आपला असा करून घ्या, पण लोकांची मानसिकता नाही आहे. देव करणं लोकांना आवडत नाही. पण प्रत्येक गावामध्ये जशी 4-2 लोक चांगली असतात, तशी 4-2 लोक वाईटही असतात. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी उपदेश करावा, पण लोकांना पचनी पडत नाही. पण 4-2 लोक आले तुकाराम महाराजांकडे, सांगितलं महाराज, समाजामध्ये आता आम्हाला घरातले लोक त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी गाय करत नाही, आम्हाला त्या ठिकाणी प्रेम देत नाही. तुकाराम महाराज, तुम्ही आमचा त्या ठिकाणी निर्णय करा, तुम्ही आम्हाला आपलंसं करा. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाले. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा हो, आम्हाला स्वीकारा. पण ऐका ना महाराज, जी लोक तुकाराम महाराजांच्याकडे आली आहेत ना, ते उतरती कळा लागल्याच्या नंतर आलेली आहे. तोंडातले दात पडल्याच्या नंतर ही लोक तुकाराम महाराजांकडे येतात. घरातले लोक ज्या वेळेला आपल्याला स्वीकारत नाही, तेव्हा म्हणतात की साधू संतांनी आमचा सांभाळ करा. पण महाराजांनी सांगितलं, बाबा हो, देव करायचं आहे, ठीक आहे. त्याने सांगितलं, महाराज तुम्ही सांगाल त्याप्रमाणे परमार्थ करण्याची आमची तयारी आहे, तुम्ही सांगाल ते आमचं धोरण आहे. मग आता काय करावं लागेल? आपल्याला आता एक पंथ धरावा लागेल. मग महाराज, आता आम्ही कोणत्या तरी बाबाकडे जातो, कोणत्या तरी बुवाच्याकडे जातो आणि गळ्यामध्ये माळ घालतो. सांगितलं महाराजांनी, आता इथे विवेक धारण करा. देव करण्याची ज्या वेळेला चॉईस येते ना बाबा, त्यावेळेला कोणताही देव करू नये. समाजामध्ये अनेक देवांचं पेव येतो, वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रकारचे देव येतात.
पण महाराज म्हणतात आता विवेकाची गरज आहे. आता मागच्या कालखंडात ते खांड्यावाला देऊन दिला आला ना. हे भोले शंभू पधारो, हे भोले शंकर पधारो, गंगा जटा में तुम्हारी हम प्यासे यहाँ, महासती के पति बड़ा संकट यहाँ. हे भोले हे भोले मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे. उत्साह आहे. पण एक काळ आपण पाहिला असेल, 6 महिन्यापूर्वीचा काळ, वर्षापूर्वीचा काळ पहा. महाराज मी LLBच्या काळात जळगावला राहिला होता. 8 वाजेपर्यंत कधीही न उठणार जळगाव, 5 वाजेला आम्ही त्या ठिकाणी रांग लावून माझ्या डोळ्यानं पाहिलंय. आपलं मेंढीपळण आहे. समाजामध्ये एकानं जे केलं ते करण्याची आमची तयारी आहे. आपण त्या ठिकाणी लोटाभर घालतात ना पाणी, घातलं का? मला वाटतं इकडे आलाच नाही ते. मस्त सर्व मोकळं बोला ना. त्या ठिकाणी इतक्या रांगाच्या रांगा लागल्या. आपला गैरसमज असेल की महाराज कुठे राहिला, खोटे बरं. बायांचा अनेकदा त्या ठिकाणी आपला समज होता. पण आपल्याला सांगेल, नंदीवर त्या ठिकाणी महादेवावर पाणी घालायचं असेल ना मंडळी, 1 लोटा कशाला घालतो? लोटाभर पाण्यानं काय होणार आहे? कळशीभर पाणी आपण घातलं पाहिजे नाही का? घातलं पाहिजे ना, बोला ना. अरे आपली संख्या जास्त आहे. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुम्ही जर असं तोंड पाडून बसला तर कसं मला बोलता येईल? आता संख्या सुद्धा सांगते, आम्ही मायनर आहोत. पुरुषांची संख्या कमी आहे. 1 लोटा नाही, कळशीभर पाणी घातलं पाहिजे. घातलं पाहिजे की नाही? बोला ना, बोला जरा मोठा आवाज द्या. कॅमेरावाले भाऊ फिरवा तिकडे. घातलं पाहिजे ना पाणी? घातलं पाहिजे. पण पाणी घालण्याचा अधिकार कुणाचा बुवा? कुणाचा अधिकार पाणी घालण्याचा? आपण सकाळी उठायचं, आंघोळ करायची, पाणी घेऊन महादेवाकडे जायचं आणि घरचा महादेव 7:30-8 वाजेपर्यंत बिगर चहाचा चालेल का? शोभतं आपल्याला? घरामध्ये म्हातारे सासू सासरे आंघोळीला पाण्याच्यासाठी बसलेले आहेत. खरं सांगा ना, महादेव कोणता त्या ठिकाणी आपल्याला पावन होणार आहे? अरे पाणी घालण्याचा अधिकार त्या बाईला आहे, त्या मातेला आहे, त्या पुरुषाला आहे की जिच्या घरातले माता पिता सुखी आहेत, जिच्या घरातले सासू सासरे सुखी आहेत, त्याचा तो अधिकार आहे. आपण पाणी घालतो एखाद्या पंथामागे, आपण सारखं सारखं पुन्हा पुन्हा नाही करू शकत. 9चे 9 दिवस असतात तसा आपल्याकडे एखादा पंथ येतो. अरे हा अनादी पंथ आहे, मी महादेवावर टीका करण्याची इतकी लायकी माझी कधीच नाही आहे. आणि जर कोणी केली असेल तर त्याला त्याची फळं भोगायला लागते. पण परमार्थ करत असताना आपल्या अधिकाराचा सुद्धा विचार श्रोते हो आपण केला पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा हो देव आपला असा करायचा. मग सांगा महाराज, आम्ही कोणता देव आपला असा करायचा आहे? बाबा हो सार आणि आसाराचा विचार करा. जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, ज्याचे हात कटेवर आहे, तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेला आहे. पण त्या ठिकाणी या लोकांनी सांगितलं अजून काय करायचंय? आधी जर नामस्मरण केलं तर काय होणार आहे? अभंगाच्या भीती
चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. महाराज म्हणतात त्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन केल्यानं तुमच्यावरची संकट त्या ठिकाणी टळून जातात. खरं म्हणजे जन्म हेच खऱ्या अर्थानं संकट आहे. जन्माला येणं खऱ्या अर्थानं संकट आहे. जन्माला मातेची अवधर पुढे पचोनी विष्टेच्या दाथरी उखडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. जन्म झाल्याच्या नंतर जन्माचा गर्भाच्या यातना अनेक आहे. गर्भामध्ये असलेल्या जीवाला वाटतं केव्हा मला मोकळीक मिळेल, केव्हा मी त्या ठिकाणी श्वास घेईल. इतका जन्म कठीण आहे. जन्म घेतल्याच्या नंतर ही पोरं बसलीत ना मंडळी, 4-2 वर्षाची पोरं, यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं आहे. हे खऱ्या अर्थानं जन्माचं संकट. दप्तराचं ओझं त्या ठिकाणी आहे. बोर्डाचं 10वी 12वी, त्यानंतर नोकरी, नोकरीच्या पलीकडे अनेक संकट आहे. ज्याला मिळाली नोकरी त्याचं ठीक आहे, ज्याला नाही मिळाली त्याचे संकट अनेक आहे. पण खऱ्या अर्थानं संकट काय आहे? महाराज संकटाबद्दल बोलता. एखादं संकट सांगा. आपण पांडवांचं जीवन पहा. जेव्हा गरिबी असते त्यावेळेला कोणी विचारणार नसतं. एक शेर मी ऐकलेला आहे, जब तक बिका न था तो कोई पूछता न था. जब तक बिका न था तो कोई पूछता न था, आपने खरीद कर हमें अनमोल कर दिया. ज्या वेळेला हा समाज स्वीकारतो त्या समाजाला काहीतरी द्यावं लागतं, त्यानंतर समाज आपल्याला स्वीकारतो. पांडवांना सांगितलं गरिबीचे दिवस आहे, भावकी दे. अरे गरिबी असली की भाऊबंद कसले आले भाऊबंद, आमच्या आमना खटला मधला नाही शे. ही भावना भाऊबंदकीची आहे. मोठा झाला नातेवाईक सांगतात नाही तो आमच्या लांबचा, तो आमदार असेल, साधा नगरसेवक असू द्या, सरपंच असू द्या, लांबून नरते. ही समाजाची भावना आहे. पण पांडवांचं आता बरं झालंय. पांडवांच्याकडे द्रौपदी, सुभद्रा सारख्या स्त्री आहेत. पांडवांच्याकडे इंद्रप्रस्थ आहे. बोलावणं. आपण हस्तिनापुरातले आहोत. आपल्या 2 गट पडून चालणार नाही. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. बोलावलं सगळ्यांना आणि सांगितलं. आणि त्या ठिकाणी खेळ सुरू केला. कोणता? ड्रीम इलेव्हनचा, जंगली रमीचा. मामा त्या ठिकाणी सांगतोय, त्या काय म्हणतो आपण त्याला, लुडो. तो खेळ त्या ठिकाणी सुरू केला त्या मामानं. आणि एका मागून एक सगळं त्या ठिकाणी पांडवांना हरवलं. आणि ज्या वेळेला माणूस हरतो बाबा काय करतो? खिसा मोकळा करतो. ही आपली पद्धत आहे. पण हे उठल्याच्या नंतर काय झालं श्रोते हो ऐका. पांडवांच्याकडे आता लावण्यासारखं काही शिल्लक नाहीये. पण मामा शकुनीनं सांगितलं तुमच्याकडे अजून काही भरपूर लावण्यासारखं आहे. म्हणजे आता काय करायचं? आपल्याला स्कीम मध्ये खेळायचं आहे. जर तुम्ही जिंकलात ना आतापर्यंत हरलेलं सगळं आपल्याला परत मिळेल. म्हणजे काय सांगताय मामा? म्हणे हो स्कीम. आणि स्कीमला त्या ठिकाणी माणसं फसतात. पांडव त्या ठिकाणी बळी पडले. आणि पहिलं लावलं असेल गावावर तर काय? इंद्रप्रस्थ लावलं. इंद्रप्रस्थ त्या ठिकाणी हरले. आणि म्हणे आता मामा आमच्याकडे काही नाही आहे, सगळं आमचं हरलेलं आहे. म्हणे तुमच्याकडे अजून एक वस्तू ती लावण्यासारखी आहे. म्हणे काय मामा आमच्याकडे लावण्यासारखी आहे? म्हणे तुमच्याकडे आता द्रौपदी आहे. एवढी द्रौपदी तुम्ही दावावर लावा, तुम्ही जिंकलात सगळं तुम्हाला परत मिळेल. म्हणे मामा काय बोलताय? भीम त्या ठिकाणी कडाडला. पण त्या ठिकाणी मांडलिकत्व पत्करलाय. शर्मिंदा त्या ठिकाणी झालेत आणि त्यांनी ती आठ स्वीकार केली, लाचारी पत्करलेली आहे. पण ज्या वेळेला द्रौपदीला दावावर लागलं तिची परवानगी घेतलेली नाहीये, तिला विचारलेलं नाहीये. खऱ्या अर्थानं तिच्यावर किती मोठा अन्याय अत्याचार आपण त्या ठिकाणी पहा. द्रौपदीला दावावर लावलं. द्रौपदी पांडव हरले. पण पांडव हरल्याच्या नंतर काय झालं? दुर्योधन दुःशासन छाती बडवायला लागले, मांड्या ठोकायला लागल्या. आणि आवाज दिला दुःशासना, जा द्रौपदीला घेऊन. छाती ठोकत हा त्या ठिकाणी गेलाय आणि आवाज दिला द्रौपदी बाहेर ये. पण मोकळे केस करून त्या ठिकाणी महालामध्ये बसलेली द्रौपदी सांगते, अरे दुःशासना, माइंड युअर लँग्वेज.
मी तुझी भाऊजाई आहे आणि भाऊजाई ही मातेच्या समान असते, तिच्याशी असं एकेरी बोलणं चांगलं नाही. अगं आतापर्यंत आमची भाऊजाई होती, पण आता तू आमची दासी झालेली आहे. काय केलं यानं? हा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. तिनं सांगितलं, दुःशासना मला हात लावू नको, मला हात जर तू लावला ना तू अपवित्र होशील. म्हणे असं काय झालंय? मी तुला हात लावला तू अपवित्र होशील, मी अपवित्र होईल? म्हणे बाबा मी रजस्वला अवस्थेमध्ये, मी पिरियडच्या अवस्थेमध्ये, मला स्पर्श करू नको. अरे जो नराधम तिचं पावित्र्य भंग करण्याचा उद्देशाला पुढे येतो, त्याच्याही पावित्र्याचा विचार करणारी एक माता भगिनी असते, एक स्त्री असते. हे स्त्रीचं अंतःकरण आहे. द्रौपदी त्याचा विचार करते, पण या नराधमानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिच्या केसामध्ये हात घातला आणि या द्रौपदीला त्या ठिकाणी ओढत ओढत आणलेला आहे. पण तिला वाटलं द्वारपाल माझं रक्षण करू शकलेलं नाही, पण ही भरलेली सभा माझं रक्षण त्या ठिकाणी करेल. आणि गेली समोर, त्यांच्या पांडवांच्या समोर उभी राहिली. गुरुदेव भीष्माचार्य द्रोण आहे त्यांच्या समोर उभी राहिली. भीष्माचार्यांना सांगितलं, भीष्माचार्य मी तुमची कुलवधू आहे, माझं रक्षण करा. पण भीष्माचार्यांची मान खाली आहे, कृपाचार्यांची मान खाली आहे. द्रोणाचार्यांना सांगितलं, तुमच्या भात्यातला एखादा बाण काढा आणि या नराधमांना ठार मारा, पण तिचं रक्षण करायला कोणीही पुढे येत नाही आहे. ज्या वेळेला सगळे पर्याय संपून जातात त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण होते. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालंय. सगळे 5 पतिदेव असताना आपला पती जर समोर आहे आणि एखाद्या माता भगिनीचा अपमान होत असेल आणि पती जर लाचारीने उभा असेल, तर त्या माता भगिनीच्या जीवनातला सर्वात मोठा तो अपमान. कोणी तिचं रक्षण करण्यासाठी पुढे येत नाही. आणि ज्या वेळेला रक्षण करायला पुढे कोणी येत नाही त्यावेळेला आवाज येतो, तुम बिन कोण खबरले आणि ज्याप्रमाणे डोळ्याची पापणी हलत नाही तोपर्यंत हा भगवान परमात्माला आहे. भर जरीत पितांबर दिला द्रौपदीसी बंधू शोभिनारा. हा भगवान परमात्मा धावत आला. मंडळी साडी घेऊन आला का? साडीचं दुकान आणलं त्याला. अरे हा भगवान परमात्मा स्वतः साडी झाला. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. हा भगवान परमात्मा कसा आहे? अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभूतानां योगक्षेमवाहाम्यहम्.
मध्ये उभा आहे सांभाळ. हा जो भगवान परमात्मा मंडळी तो तुमचं माझं प्रत्येकाचं संकट करणार आहे. पण तुम्हाला भक्ती कुणाच्या सारखी करावी लागेल? द्रौपदीच्या. काय म्हणते द्रौपदीची भावना पहा. का भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलाय. अरे ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या बोटाला लागलं ना श्रोते हो, त्यावेळेला स्वतःची बहीण कपाट शोधत बसली. पण त्याच वेळेला ही द्रौपदी अंगावरची साडी फाडायला लागली आहे. पण ऐका, ज्या वेळेला अंगावरची साडी ही फाडते त्यावेळेला या द्रौपदीचा हात धरलाय उद्धवाने. आणि त्या उद्धवाला सांगितलंय, द्रौपदी भगवान परमात्म्याचा मोठा भक्त असण्याचा तू आव आणते. अरे पण नवरा जिवंत असताना बाईनं भरल्या अंगावर साडी त्या ठिकाणी फाडायची नसते, एवढी अक्कल तुला नाही. पण त्या द्रौपदीचं उत्तर आहे, द्रौपदी सांगते त्या ठिकाणी उद्धवाला, उद्धवा माझे पतिदेव जिवंत आहे त्याची मला कल्पना आहे. अरे पतिदेव काय, माझे 5 पतिदेव जिवंत आहेत याची मला कल्पना आहे. अरे माझ्या कपाळावर कुंकू आहे ह्याची सुद्धा मला कल्पना आहे. सुवासीन असलेल्या बाईनं त्या ठिकाणी कपाळावर कुंकू असताना साडी फाडायची नसते ह्याची सुद्धा मला कल्पना आहे. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातामध्ये त्याच्याकरता मी शालू फाडलाय. विठाला विठाला. द्रौपदीचा भाव आहे. आणि म्हणून द्रौपदीच्या करता भगवान परमात्मा येतो, नामदेवाच्या करता येतो, तुकोबारायांच्या करता येतो, सखूच्या साठी येतोय तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या संकटामध्ये. मग हा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या संकटामध्ये येतो, प्रत्येकाचं रक्षण करतो. कशाच्या बेसवर? हा नामस्मरणाचा बेस आहे. मग आम्ही काय करायचंय बाबा हो, आपण माणूस म्हणून जन्माला आला ना त्याचं वाचन स्मरण करायचं. अभंगाच्या तृतीय पुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तुकाराम महाराज म्हणतात जन्मोन या कुळी आपण माणूस म्हणून जन्माला आत्मा श्रोते हो, वाचन त्याचं स्मरण करायचं आहे. राम राम हे स्मरण करायचं आहे. अरे राम राम हे स्मरण का करायचंय, काय त्याचा महिमा आहे? अरे ज्याचं ते नाव आहे ना तो सुद्धा ते सांगू शकत नाही. ऐकायचं आपल्याला. अरे प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधाकरता वानरसेना घेऊन गेले, पण वाटेमध्ये समुद्र आला. हा समुद्र त्या ठिकाणी माझी वानरसेना जाऊ देत नाही, म्हणून आपला पर्याय त्या ठिकाणी शोधला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रानं काय केलं, बाणाला प्रत्यंचा लावली आणि त्या ठिकाणी हा समुद्र सुकवून टाकण्याची प्रतिज्ञा करतो. पण त्याच वेळेला समुद्र देवता धावत धावत आले आणि सांगितलं, प्रभू असा हा अन्याय अत्याचार या सृष्टीवर करू नका, या लोकांवर करू नका, या जलचरांच्या वर करू नका. मग काय करा म्हणे, तुमच्याकडे 2 इंजिनियर आहेत त्याही कालखंडात होते. म्हणे कोणते इंजिनियर? त्या इंजिनियरांची नाव आहेत नल आणि नील. म्हणे त्यांना ते कामाचं टेंडर द्या. त्यांनी ते टेंडर घेतलं आणि म्हणे काय करायचं, या सगळ्या वानरांनी दगड गोटे गोळा करायचे, हनुमंताच्या हातामध्ये ते द्यायचे, हनुमंतानं त्याच्यावर राम नाव टाकायचं आणि नल आणि नील यांनी ते बांधकाम करायचं. मंडळी बांधकाम सुरू झालं, एकामागून एक त्या ठिकाणी सेतू बांधण्याचा कार्यक्रम चालू झाला. पाण्यामध्ये दगड तरायला लागले. आपल्या नावामुळे, आपल्या वागण्यामुळे जर एखाद्याचं काम होत असेल ना श्रोते हो,
थोडं बरं वाटतं माणसाला. प्रभू रामचंद्राला वाटलं की माझ्या नावाचे दगड पाण्यामध्ये तरतायत, नक्कीच आपल्या नामाचं महिमान काहीतरी आहे. आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेला प्रभू रामचंद्र बाहेर पडलेत, कोणालाही सोबत घेतलेलं नाहीये. आणि समुद्राच्या किनारी जाऊन त्या ठिकाणी स्वतः प्रभू गेलेत आणि हातामध्ये दगड भिरकावला, हातातला दगड पाण्यात भिरकावला, पण पाण्यात टाकलेला दगड तरला नाही. प्रभू रामचंद्राला वाटलं की या समुद्रानं मला ओळखलं नसेल. ज्या वेळेला माणूस आपल्याला कोणी ओळखत नसेल तर ओळखीची पद्धत होती, पूर्वीच्या काळामध्ये तो कोड होता. प्रभू रामचंद्राला वाटलं मला समुद्राला ओळखलं नाही, म्हणून थोडं खोकलण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून हा मला ओळखेल, पण त्या समुद्रानं त्या ठिकाणी काही ओळखलं नाही. खोकलल्यानंतर सुद्धा पाण्यामध्ये दगड फेकला, पाण्यातला दगड तरला नाही. तिसरा दगड पाण्यामध्ये फेकण्याच्या वेळेस प्रभू रामचंद्राचा अपमान होतोय. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणताय, अरे हे समुद्र, इक्ष्वाकूच्या वंशात जन्माला आलेला मी प्रभू रामचंद्र, माझ्या नावाचे दगड पाण्यामध्ये तरतात, पण स्वतः मी पाण्यामध्ये टाकलेला दगड का म्हणून तरत नाहीये. आता मी पाण्यामध्ये दगड टाकतोय, हा दगड तरला पाहिजे. श्रोते हो, प्रभू रामचंद्रानं फार मोठा दगड घेतला आणि पाण्यात फेकला, पण तो दगड काही तरला नाही. माणूस एखाद्या वेळेला जर गाडीवरनं पडला, कुठे लागलं पाहतं का, मला कोणी पाहिलंय का, हा पाहण्याचा प्रयत्न माणसाचा असतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा दगड तरला नाही, त्यावेळेला प्रभू रामचंद्राचा अपमान झाला आणि आजूबाजूला पाहिलं, कोणी दिसलं नाही. बरं वाटलं त्यांना, पण मागे वळून पाहिलं तर दोघंही हात जोडून त्या ठिकाणी उभा असलेला हनुमंतरायाला विचारतायत, प्रभू हनुमंता तुम्ही केव्हा आलात. सांगितलं, प्रभू मी पहिल्या दगडापासून आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी. हनुमंतराय सांगतात, प्रभू तुमचं नाव जरी असलं तरी तुमच्या नामाचं महिमान तुम्हाला माहित नाहीये, ते आम्हाला माहिती आहे. विठ्ठला विठ्ठला. भागवतामध्ये अजामेळ नावाचा प्रसंग आहे. हा जो अजामेळ आहे चांगला ब्राह्मण आहे, पण संगतीचा परिणाम आपण त्याचा पहा. ह्या अजामेळचं काय झालं श्रोते हो, चांगला असलेला ब्राह्मण दररोज वैदिकी करतो, त्याच्यासारखा ब्राह्मण त्याच्या पंचक्रोशीमध्ये नाही आहे. पण संगत काय असते, मित्रांच्या सोबत वेश्या व्यवसाय असलेल्या गल्लीतनं हा अजामेळ गेला आणि त्यानं वेश्या पाहिली श्रोते हो. पण वेश्या पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं, त्यानं एक सुंदर अशी वेश्या पाहिली आणि त्या वेश्याच्या संबंधाने त्याला प्रेम झालंय. हा त्या गल्लीत जायला लागला, दररोज जायला लागला, पण गल्लीमध्ये गेलेला तो हा अजामेळ आहे, त्यानं त्या वेश्येला घरी आणलं. बरं, त्या वेश्येला घरामध्ये आणलं याचं कौतुक नाहीये. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं जिच्याशी आपण लग्न करतो त्या पत्नीला घराच्या बाहेर त्यानं काढलेलं आहे. आणि एक नाही 8-9 मुलं त्या ठिकाणी या अजामेळला झालेले आहेत आणि 10व्या मुलाच्या वेळेस त्याची बायको गर्भीण आहे. पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचे हितचिंतक असतात. गावातून काही ब्राह्मण त्या ठिकाणी गेले, पण प्रत्येक गावामध्ये काही कुचारवटे असतात. त्या कुचारवट्यावर जे लोक असतात त्यांना कोणी नाही विचारलं तरी ते घर दाखवतात, रस्ता दाखवतात, तशातली ही लोक आहेत. म्हणजे या गावात असा कोणता ब्राह्मण आहे जो आमची त्या ठिकाणी सोय करेल, म्हणजे या गावामध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण आहे तो तुमचं त्या ठिकाणी सोय करेल. हे सगळे ब्राह्मण त्याच्या घरी गेले, पण घरी गेल्याच्या नंतर त्याच्या बायकोला आवाज दिला, भिक्षान दे. पण मंडळी त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलेला आहात. म्हणे काय झालं, म्हणे आम्ही पापाची कमाई खातो, माझा नवरा आता ब्राह्मणकी करत नाही, तो चोऱ्या माऱ्या करतो आणि त्या चोऱ्या माऱ्यांच्या त्या ठिकाणी व्यवसाय माझा त्या घरामध्ये चालतो. महाराज आमच्या घरचं अन्न तुमच्या लायकीचं नाही. म्हणे काय करायचंय, तुमच्या घरचा शिधा मला चालेल, तुझ्या घरचा अन्न नाही चालणार.
मग त्याच अंगणामध्ये तो शिदा त्या ठिकाणी शिजवलेला आहे. शिदा झाल्याच्या नंतर त्यांना जेवायला बसायचं आहे. पण त्या बाईने सांगितलं आम्हाला दक्षिणा पाहिजे. म्हणे कशी दक्षिणा पाहिजे? म्हणे द्रव्य स्वरूपानं आम्ही दक्षिणा त्या ठिकाणी घेतो. म्हणे माझा नवरा घरी नाहीये, माझे पतिदेव घरी नाहीये, मग आम्हाला दक्षिणा कशी देणार? बाबा आवाज कमी करा स्वराज. म्हणे मग आता दक्षिणा पाहिजे तर दक्षिणा द्यायची कशी? आजामेळ घरी नाहीये, अंगणामध्ये पंगत बसते. आजामेळ घरी आला आणि ब्राह्मणाने त्या ठिकाणी दक्षिणा मागितली. म्हणे महाराज दक्षिणा पाहिजे. पण आजामेळनं ते पाहिलं, त्याचा पारा सटकला त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही आजामेळ असतात की त्यांना महाराज घरापुढे दिसला की त्यांचा पारा त्या ठिकाणी सरकत असतो. या आजामेळनं सांगितलं द्रव्य भेटणार नाही, दक्षिणा भेटणार नाही. पण बायकोनं सांगितलं, काय म्हणतायत ते पाहूया. त्या ब्राह्मणाने सांगितलं, तुझी बायको आता गर्भीण आहे, ती आता प्रसूत होणार आहे काही दिवसामध्ये, पण तिला जे होणारं बाळ आहे त्याचं नाव ठेवण्याची आमची तेवढी अपेक्षा आहे. हा शब्द ऐकल्याच्या नंतर आजामेळ अजून चिडला आणि त्या ब्राह्मणांना तो शिव्या द्यायला लागले. पण बायको सुलक्षणी आहे, पूर्वाश्रमीची वेश्या आहे, पण आता ती ब्राह्मणालाही लागलं इतकं तिचं कर्म चांगलं आहे. त्या बाईनं सांगितलं नवऱ्याला, नावच ठेवायची अपेक्षा, 9 पोरांची नाव आपण ठेवली आहे, 10व्या मुलाचं नाव ठेवण्याची अपेक्षा ब्राह्मणाला ठेवू द्या. म्हणे काय त्याचं नाव ठेवायचं आहे? म्हणे तुझ्या होणाऱ्या बाळाचं नाव नारायण ठेव. श्रोतेहो, नारायण नावाचा मुलगा जन्माला आला आणि मुलगा जन्माला झाल्याच्या नंतर हा आजामेळ त्या मुलावर प्रेम करायला लागला. त्याच्या पत्नीवरचं त्याचं प्रेम त्या ठिकाणी कमी झालंय. मूल झाल्यानंतर काय झालं? सारखं नारायण नारायण नारायण. आजामेळ मरणाच्या उंबरठ्याशी आला आणि मरणाच्या उंबरठ्याशी आल्याच्या नंतर आता त्याला घ्यायला यमदूत आलेले आहे. यमदूत त्याला घेण्यासाठी आलेले आहेत. पण त्याच वेळेला विष्णूचे दूत सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. विष्णूच्या दूतांनी त्या ठिकाणी पाहिलं की हे कशासाठी या ठिकाणी आले आहेत. यमाचे दूत म्हणतायत तुम्ही का म्हणून, आणि विष्णूचे दूत म्हणतायत तुम्ही का म्हणून. दोघांच्या मध्ये वाक्प्रचार झाले, युद्ध त्या ठिकाणी सुरू झालंय, शाब्दिक वाद त्या ठिकाणी होतोय. विष्णूचे दूत म्हणताय तो आमचा आहे आणि यमाचे दूत सांगताय तो आमचा आहे. यमाचे दूत म्हणे हा तुमचा आहे, कशावरून सांगताय? यमाच्या लोकांनी सांगितलं हा पापी आहे, यानं पाप कर्म केलाय, यानं वेश्याघरामध्ये घातलेली आहे, हा आमचा यम नरलोकामध्ये जाणारा, नरकामध्ये जाणारा हा अधिकारी आहे. विष्णूचे दूत सांगता हा देवाचं नामस्मरण करणारा हा आमचा अधिकारी आहे. दोघांच्या मधला वाद थांबत नाहीये. पण युक्तिवादामध्ये विष्णूच्या दूतांनी यमाला प्रश्न केला, यमाच्या लोकांना प्रश्न केला. याचं नाव नारायण आहे मुलाचं, आणि हा मुलाचं नाव नारायण घेतो असं यमाचे लोक सांगतायत. आणि विष्णूच्या लोकांनी सांगितलं की यानं जे नारायण नाव घेतलं हे प्रभूचं नाव आहे. त्यांनी सांगितलं अरे हा प्रभूचं नाव घेतलंय, हा मुलाचं नाव घेतोय. आणि त्यावेळेला विष्णूच्या दूतांनी सांगितलंय नारायण हे नाव देवाचं आधी आहे की त्याच्या मुलाचं नाव आधी आहे. आपसूक त्याला उत्तर दिलंय की देवाचं नाव नारायण आधी आहे आणि यानं मुलाचं घेतलेलं नाव हे भगवान परमात्म्याच्या पर्यंत. कथा त्या ठिकाणी आहे. आजामेळचा उद्धार त्या ठिकाणी झाला. श्रोते हो, आजामेळनं पाहिलं ज्या अर्थीने पाप केलं पण माझ्या मुलाचं नाव नारायण फक्त ठेवलंय, देवाचं नाव त्या ठिकाणी ठेवलेलं नाहीये. तरी सुद्धा जर माझा उद्धार होत असेल तर माझी नारदाच्या गादीहून आपल्याला विनंती आहे, ज्याचं नाव श्रोते हो राम असेल ना, राम त्याला राम्या म्हणू नका. ज्याचं नाव गोपाल असेल त्याला गोप्या म्हणू नका. ज्याचं नाव आपल्याला ग्रामीण भागामध्ये अपूर्ण नाव ठेवण्याची पद्धत असते. पण भगवान परमात्म्याचं आपण न घेतलं नाव सुद्धा भगवान परमात्म्याला पोचतं, हे त्याच्या नामाचं महिमा आहे. जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम, धरे हाची नेम अहर्निशी विठोबार कुमाई.
टाळी वाजवा. जन्मोनिया पुळे वाचे स्मरिराम धरे हाची नेम अहर्निशी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं ही आपली इतकी कर्तव्यता आहे. बोलण्याच्या ओघाओघामध्ये 3 चरणांचा विचार आपण श्रोते हो केला आहे. शेवटचे 10-5 मिनिटं आपल्याला राहिलेले आहे. आपल्याला विचार करणं काळाची गरज आहे, अभिप्रेत आहे. खऱ्या अर्थानं परिवर्तन ही समाजाचा नियम आहे आणि हे परिवर्तन कालानुरूप त्या ठिकाणी घडलं पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. साधू संतांनी उपदेश केलाय की नामस्मरणाचं महिमान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल साधू संत त्या ठिकाणी उपदेश करताय, बाबा नामस्मरण झालं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणाचा महिमान काय आहे अजामेळ आपल्या डोळ्यासमोर. काय केलं साधू संतांनी? बाबा हो नामस्मरण आपण केलं पाहिजे आणि याप्रमाणे जर आपण नामस्मरण केलं तर आपल्या एक नाही लाखो कुळांचा त्या ठिकाणी उद्धार होतो. लाखो नाही, आपल्या कोटी कुळांचा उद्धार होतो. आपल्या माता भगिनींच्या संबंधाने अशी म्हण आहे, माता भगिनी किती कुळांचा उद्धार करतात? 42. म्हणजे आपण लग्न केल्यानंतर संबंध जीवनभर जर चांगलं वागलं, एखाद्या बाईनं निष्कलंक जीवन जर एखादी माता भगिनी जगली असेल तर माहेरची 21 कुळं आणि सासरची 21 कुळं अशी मिळून किती कुळं झाली? 42 कुळं. त्या 42 कुळांचा उद्धार त्या ठिकाणी ही माता भगिनी करते. पण ह्या परमार्थाचं महिमान त्या ठिकाणी साधू संत आपल्याला स्कीम देतात की बाबा हो तुमच्या एक नाही कोटी कुळांचा उद्धार होतो. काय त्याच्यासाठी करावं लागतं? अभंगाच्या चतुर्थ विचार करा, उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे. महाराजांनी सांगितलं बाबा हो सार आणि असाराचा विचार करा, ते विठ्ठल नाम आपल्या कंठामध्ये धारण करा. महाराज काय नेमकं करायचंय? विठ्ठल नाम कंठामध्ये धारण करायचंय. नाम धारण करायला आम्ही तयार आहोत, पण तुकाराम महाराज आम्ही ग्रामीण भागातली माणसं आहोत, आम्हाला सार आणि असारातला फरक समजावून सांगा. सार आणि असार सोपं आहे ना? नाही म्हणे आम्हाला आपल्याकडून ऐकायचं आहे. माहिती आपल्याला सार मंडळी तुमच्याकडे सार माहित शकत नाही. मला आहे आणि बोलता येत नाही. काय म्हणतात तुम्ही? करण का? बादल्यान बादल्या बादल्यान बादल्या बरोबर ना? सारच म्हणतात ना. अहो त्या सारला काय करताय? सार म्हणजे महाराज म्हणतात सोपी साराची व्याख्या आपल्याला ऐकायची का श्रोते? ऐका. सार म्हणजे घेण्यासारखं. काय? सार म्हणजे घेण्यासारखं आणि असार म्हणजे फेकण्यासारखं. सोपं व्याख्या आहे पोरांनो, तुम्हाला विचारणार आहे मी आता. ऐका. सार म्हणजे फेकण्यासारखं,
सार म्हणजे घेण्यासाठी. आता आपण कापसाची शेती करतो का? पिकतो आपल्याकडे कापूस. कापसाच्या शेतीमध्ये आपण काय करतो? आपण कापसाची शेती करतो. कापसाचं झाड आपण लावतो. झाड मोठं झाल्यावर काय होतं? डायरेक्ट कापूस असतात ना, फुल फुगडी काही दिले येते ना. कापसाच्या झाडाला फळ येतं का? हे सगळे बिनविरोध आहेत. कापसाच्या झाडाला फळ येतं पोरांनो? येत नाही. अरे बाबा, फळ म्हणजे आपल्या खाण्यासाठी नाही. प्रत्येक झाडाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं फळ येतं. लिंबाचं वृक्ष असतं, ती लिंबोळी असते, ते सुद्धा लिंबाचं फळ आहे. कापसाच्या झाडाला फळ येतं, काय म्हणतात त्याला? कैरी. बरोबर. ती कैरी पिकल्याच्या नंतर काय होतं? बरं, आपण कपाशी वेचण्याची पद्धती कशी तुमच्याकडे? मागून खोळ की पुढून? पुढून खोळ म्हणता ना. मग आपण कापूस वेचायला जाता. कापसाच्या फळाचे दोन भाग आहेत. काय येतं फळाला? कापूस येतो. अजून काय असतं? काय येतं? अरे बाबा, कसलं फूल? काय काय महाराज, तुम्ही बरोबर बोलले. इकडे कोणी ते नक्की. कापसाच्या फळाला काय येते? कापसाच्या म्हणजे कापसाचं आवरण आहे. कापसाला खाली नकटीचं आवरण आहे. मग आपण कापूस वेचायला जातो. श्रोते ऐका, कापूस वेचत असताना आपण घरी काय आणतो? नकटी आणत नाही. नकटी येत नाही आता. अरे कोणत्या जमान्यामध्ये तुम्ही? अरे पायाचा वाकडा पंजा पूर्वी आम्हाला चालत नव्हता. विठाला विठाला विठाला. श्रोता कसा लागतो? कापरासारखा पेटवल्यानंतर आग घेतली पाहिजे. दुगू 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 असा श्रोता चालला. अरे आपण कापूस वेचायला गेल्याच्या नंतर घरी नकटी आणत नाही, कापूस आणतो. लक्षात घ्या. आंब्याचं फळ आहे. आंब्याचं फळ जर आपल्याला खायला दिलं, त्याचं शास्त्र आहे. आंब्याच्या फळामध्ये सार काय नाही असं आपल्याला सांगतो. आंब्याला साल असते बाहेरून, असते ना. आंब्याला साल आहे, सालीच्या आत गर आहे, असतो ना. गराच्या आत त्याचं बी असतं, त्याला आपण काय म्हणतो? कोय म्हणतो. बरं, या आंब्याच्या फळामध्ये काय काय खाणार तुम्ही? जयपीडवाले सांगा मला. त्या रसा सांगितलाय ना. अरे बाबा, आंब्याच्या फळातला भाग बी आपल्याला विचारलाय. 3 त्याला भाग आहेत. काय सार आहे? काय खाण्यासारखं आहे? बरोबर बोलताय, पण त्याला आपण काय सांगितलंय? आपण त्याला गर शब्द दिलाय, जे शास्त्र मान्य आहे. जर आंबा खाणारा खरा खवय्या असेल श्रोते हो, काय खाईल तो? आंब्यातला फक्त गर खाईल. तुमच्याकडे साल खात नाही का? तुमच्याकडे नसतील खात. पण फार जर खादाड माणूस असला, खाईल ना साल? खाईल ना. आंब्याच्या फळातला तो गर आहे, गरही तो खातो आणि सालही खातो. पण शास्त्र काय सांगतं? आंब्याच्या फळातला खाणारा जो खरा खवय्या आहे, तो फक्त आंब्याचा त्या ठिकाणी गर खाणार आहे. बरं, आपल्याला जर बदाम दिला, बदामाच्या आतला खाणार की बाहेरचं खाणार? आतलं खाणार. आणि जर आपल्याला खजूर दिलं तर? जांभूळ दिलं तर? बाहेरचं खाणार. आणि आपल्याला जर पेढा दिला तर? त्याला कापून नाही खाणार. अरे आंब्याचं त्या ठिकाणी कापड शास्त्र आहे. सार आणि असार आपल्याला आंब्यातला कळतोय. पण पेढा आपण सगळा संबंध का सांगितला असेल? का सांगितला पेढा सगळ्या खाणार म्हणून? बोला ना. पेढा कसा आहे? पेढा संपूर्णपणे गोड आहे. प्रत्येक खाण्याची पद्धती आहे, पण पेढा कसा आहे? संपूर्णपणे गोड आहे. त्याप्रमाणे हा भगवान परमात्मा कसा आहे? सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 सार
आपण का सांगितलं श्रोते हो, हा भगवान परमात्मा संपूर्णपणे सारा. मग काय करायचंय, त्याचं नामस्मरण करायचंय. महाराज काय होतं नामस्मरणाने? नामस्मरण आजचा विषय नाहीये, आजचा चौथा दिवस. पण माझी भावना काय होत नाही नामस्मरणाला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला किंवा पाहिलेला. नावानं काय होत नाही, नावानं सगळं काय होत. अरे पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत, सगळं मिळतं. न देखे ते देखो येईल डोळा, न कळे ते कळो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया, न बोलो ते बोलो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया, अलभ्य तो लाभ होईल पार. अलभ्य तो लाभ होईल पार. नामस्मरण केल्याच्या नंतर श्रोते हो सर्व काही प्राप्त होतं. आपण मदालसा नावाचं एक प्रकरण ऐकलं असेल. ही कोण आहे मदालसा? ही जी मदालसा आहे ना महाराज, तिचं वर्णन आपल्याला एक 5 मिनिटांमध्ये सांगेल. परमार्थ काय असतो, एक मदालसेचं उदाहरण आहे. ही जी मदालसा आहे ना, एक उपवर असलेली तरुणी आहे. इतकी देखणी, ज्याप्रमाणे आपण मीराबाईचं, राणी पद्मिनीचं वर्णन करतो पानाच्या संबंधानं, तशी ही राजकुमारी आहे. खरं म्हणजे ही राजकुमारी नाही, एक तर सामान्य घरातली मदालसा आहे. पण ह्या मदालसेला पाताळकेतू नावाच्या राक्षसानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तिचं अपहरण केलं, तिला पाताळात घेऊन गेला. आता हिच्या सगळे घरचे लोक गेले आणि त्या नगरीचा राजा आहे, त्याचं नाव आहे ऋतुध्वज. मी आपल्याला विचारलं, त्या ऋतुध्वज नावाच्या राजाला सांगितलं आमची पोरगी आहे आणि आमची पोरगी आम्हाला कोणत्याही हालातीमध्ये त्या ठिकाणी परत पाहिजे. हे सगळे लोक गेले, राजानं त्या ठिकाणी युद्ध केलं आणि मदालसेला परत आणलं. मंडळी, या मदालसेला परत आणलं. पण या मदालसेचं रूप राजानं पाहिलं. श्रोते हो, त्या ऋतुध्वज नावाच्या राजाला वाटलं खऱ्या अर्थानं मी हिचं रक्षण करण्यासाठी आलोय. पण त्या ऋतुध्वज नावाच्या राजाला सुद्धा वाटलं की हिची राहण्याची जागा जी झोपडीत आहे ती खऱ्या अर्थानं झोपडीची नसून माझ्या राजमहालातली आहे. प्रकार आपल्या लक्षात आला. सांगितलं की खऱ्या अर्थानं ही माझी बायको झाली पाहिजे, माझी राणी त्या ठिकाणी झाली पाहिजे, इतकं डिझर्व ही करते, एवढी सुंदरता तिच्याकडे आहे. श्रोते हो, त्याला ठरवलं असताना सरळ तिला घरी घेऊन गेला असता. पण त्याला रितसर त्या ठिकाणी तिला तिच्या बापाच्या घरी आणून सोडलं आणि तिच्या बापाला सांगितलं मला तुमची पोरगी आवडलेली आहे आणि तिनं माझी राणी व्हावी ही माझी अपेक्षा आहे. बापाने सांगितलं आम्ही सामान्य कुळातले आहोत, गरीब लोक आहोत, कशासाठी आमची पोरगी करतात? त्यांनी सांगितलं मला ही पोरगी करायची आहे. पण हा सगळा इतिवृत्तांत ऐकला मदालसेनं. मंडळी,
मदालसेनं ऐकल्याच्या नंतर बापाला बोलवलं, खूण केली, बाबा आत या. आणि बाप मध्ये गेल्याच्या नंतर मदालसेनं सांगितलं, बाबा माझ्या काही कंडिशन्स आहेत, माझ्या काही अटी आहेत ज्या मला या नवऱ्या पोराशी बोलल्या पाहिजे. तिनं सांगितलं, बाबा मला बोलायचंय. बाप म्हणतो, वेळी झाली का, तो राजा आहे, त्याच्याशी बोलण्याची आपली योग्यता आहे का? पण तिनं सांगितलं, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तो जर मला लग्नाला त्या ठिकाणी मागणी घालत असेल तर त्याच्याशी बोलण्याचा अधिकार बाबा माझा आहे. ऐकलं आपण? कधीची पुराणातली गोष्ट आहे. आता लग्नाचा सीझन चालू आहे. नवरा पोरगा पोरगी बघायला येतो. ज्या मुलाच्या सोबत 4-2 लोक मुलगी बघायला आलेले असतात, जर त्यांना सगळं जर असं सेट वाटलं तर ते काय करतात, चला आपण थोडं फिरू. आणि मुलगा आणि मुलीला त्या ठिकाणी बोलण्याच्यासाठी वेळ देतात ना, प्रायव्हसी देतात ना बोलण्यासाठी. माही बरंच आहे का, म्हाताऱ्या बाया मान हलतात. पण अहो त्या कालखंडामध्ये मदालसा बोलली बर का. आपलं पुराण आपल्याला शिकवतंय, काळ जमाना त्या ठिकाणी बदलत नाही, काही नवीन येत नाही, जे जुनं आहे ते फिरून येतं. आपण मदालसेचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. मदालसेला बोलावलं, राजाने सांगितलं माझी तुझ्याशी लग्नाची अपेक्षा आहे, पण त्या नवऱ्या पोरीने सांगितलं माझ्या काहीतरी अटी आहेत त्या तुला पूर्ण कराव्या लागतील. म्हणे काय तुझ्या अटी आहेत तू सांग. म्हणे माझ्या अटी ऐकायच्या आहेत तुम्हाला. म्हणे तुम जो कह दो सोनिया तो चांद तारे तोड लावून. अरे म्हणे बाबा चांद आणि तारे तोडण्याची गरज नाहीये, फक्त माझ्या सामान्य अटी तुला पूर्ण करायच्या आहेत. म्हणे काय, कुठल्या शहरात नोकरीला आहे? म्हणे अगं मी राजा आहे, मला नोकरीची काय गरज आहे? नाही, मला कितीही तुझ्या घरी प्रॉपर्टी असली मला घेणं नाही, मला नोकरीवालाच नवरा पोरगा पाहिजे. त्याचं तोंड पडलं महाराज. त्याने सांगितलं, रे माझ्याकडे 10,000 त्या ठिकाणी सैन्य नोकरी करताय, पगार सुद्धा मी वाटत नाही. म्हणजे मग तू शहरात राहत नाही? म्हणे अजिबात नाही, मी खेड्यात माझी राजधानी बनवली आहे. म्हणे मला शहरातला पोरगा पाहिजे. म्हणे तू वेडी झाली का? नाही म्हणे मला शहरातला पोरगा पाहिजे. म्हणे अजून काय तुझी अपेक्षा आहे? म्हणजे तू शहरात नाही, नोकरी नाही, म्हणजे तुला पाकिट बी व्हावं नाही, पॅकेज नाही, बरं पाकिट. पण असं का म्हणते तू? नाही म्हणे मी ऐकलंय गाणं, नको रे देऊ बाबा माले. म्हणे माझी सामान्य अपेक्षा आहेत. ही कुणाची अपेक्षा आहे? अरे ही आपली मदालसा. त्या मदालसेची ही अपेक्षा नाहीये श्रोते हो. त्या मदालसेने सांगितलं, बऱ्याच बाया म्हणजे किडा पडायला गेल. पण सांगू का आपल्याला, ह्या आपल्या अपेक्षा आहेत. पण हा काळ आता काय माहितीये का, आपल्या थोडं मन धरण्यासाठी बोलतो. ज्या वेळेला कोर्टामध्ये आम्ही वकिली करतो महाराज, तर आम्ही कधी आरोपीचे वकील असतो, कधी फिर्यादीचे वकील असतो. आता तुमचा डिपेंड सांगू का, पूर्वीचा कालखंड असा का होता, तर मामाला त्या ठिकाणी मुलगी द्यायची म्हटली, मामाने मुलाला त्या भाषेला मुलगी द्यायची म्हटली तर बहिणीला संकट पडत होत. मुलीच्या बापाला त्या ठिकाणी चपला घासल्या जायच्या असं मी पाहिले नाही, पण जुन्या बाया सांगतात. पण असं म्हणतात, हर कुत्ते के दिन आते हैं, सबके दिन आते हैं, और अच्छा दिन तो सबके आते हैं. विठाला विठाला. मदालसेने सांगितलं माझ्या अटी ऐकायच्या आहेत. म्हणे सोप्या अटी माझ्या आहेत. म्हणे काय करायचं, मला जर मूल झालं तर होणारं मूल मी माझ्या विचाराने वाढवणार आहे. तू राजा जरी असला तरी झालेली मुलं माझ्या विचाराने वाढवायची आहे. पहिलं मूल झालं मदालसेला लग्नाच्या नंतर, आंघोळ करून पाळण्यामध्ये टाकले होते. पाळण्यामध्ये टाकल्यानंतर आपण काय करतो, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला, आज माझा पाड सारा झोपा गेला. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला, निंबोनीच्या
खंडात अशी अंगाई आपल्या बाया म्हणायच्या. पण आता आपल्या बाया स्क्रोल करतात. पण तो भाग महत्वाचा नसून तिला सांगितलं काय, झालेलं मूल पाळण्यात टाकलं आणि मूल झोपवलं का जागं केलं मंडळी. त्या मुलाला तिनं जागं केलं आणि उपदेश केला. हा देह नाशिवंत